पुस्तक पूर्ण झालं का तुझं ते मुराकामीचं? जवळ-जवळ झालंय, पण मला ते पूर्ण करायची इच्छा मेली आता. अरे एवढं काय झालं? हां, कारण त्याचा जो मला अपेक्षित असा नाही, पण मला निदान किमान एवढी आशा होती, की काहीतरी तार्किक तर्क काहीतरी असेल त्याला. हम्म. सगळं फार ताणलेलं वाटतंय. मुराकामी वाचवत ओघवतो लिहितो, त्यामुळे ते हम्म. वाचत राहावंसं वाटतं, पण मजा नाही. तर त्याच्यात सांगतो मी आता एक-एक. हम्म. अं, तुझं काय झालं? अगाथा ख्रिस्ती झालं? अगाथा ख्रिस्तीमध्ये मी म्हणजे पुढचे 3 प्रकरणं वाचली मी. तर अजून मस्त 6 स्टोरी. झाले. नाही, माझी आधी 10 झालेली ना. अच्छा. आता ते 15च्या आसपास झाली आहेत माझी कदाचित. ओके. तर मस्त स्टोरी मस्त चालू आहे. पण मी ते सांगितलं ना आता तुला, तर मग ते स्पॉइलर होणार पूर्ण. म्हणजे त्यातले काही कॅरेक्टर आता तुला बोलले, एक तर विक्षिप्त दाखवलेलं, तो गोळ्या महाराज मेला. पण मग तुला लेखी अगाथा ख्रिस्तीचं लिखाण कसं वाटतंय? छान आहे, पण मला म्हणजे थोडंसं मी म्हणू शकेन, की ती जी भाषा तिने वापरली आहे ना, तशी आता वापरत नाही. हां, तिचं तू मागच्या एपिसोडमध्ये हां, म्हणलास, कारण की ती हां, जुनी कारण भाषा आहे. म्हणजे तिचे काही असे शब्द आहेत, तर मला असं होतं, तर हे काय लिहिलंय? तर मग ते मी Google करून बघितलं. मग ते Googleवरती आपल्याला दिसतं पण ना, की तो शब्द आधी प्रचलित होता आणि आता त्याचा वापर कमी झाला. आर्केइक किंवा असं काहीतरी म्हणतात. मग ते कदाचित तिच्या त्या काळामध्ये खूप वापरला जात असेल, पण आता तेवढं वापरलं जात नाही. त्यामुळे ते परत परत बघावे लागतात. पण तेच झालं, तुला जसं आपण मागे पण चर्चा केली ना, की सुरुवातीची 3-4 प्रकरणं ना मला परत परत फोन काढून बघत बसावं लागत होतं. अरे हे काय आहे, हे काय आहे? पण आता मग तो लेखक, त्याची जी शैली असते, ते शब्द ते परत परत वापरत राहतो. मग तर एवढं काही कठीण वाटत नाही मला वाचायला. उलट आता वाटतं, की तिची अजून पण जी 2-4 पुस्तकं आहेत माझ्याकडे, तुझ्याकडे पण असतील, तर ते पण वाचू त्यांच्या पडशा पाडावा. पण मग ते एक नको व्हायला, की यार एकच कंटिन्यू राहिलं, एक सुरी सगळी पुस्तक सस्पेन्स वाचत राहिलं. असंच घ्यायचं. अगाथा ख्रिस्तीचं मुळात आहेच बरीच पुस्तकं, पण मला उलट माझं स्वप्न आहे, की एखादा तरी आपण लेखक वाचून पूर्ण करावा, की त्याच्याकडे त्याने समजा 5 पुस्तकं लिहिली, 10 पुस्तकं लिहिली. तर अगाथा ख्रिस्तीने माहित नाही का 30-50 किती लिहिलेत. पण ते जरा जास्तच मोठं होईल तिचे करणं. करायला हरकत नाही. पण एक प्रॉब्लेम कसा आहे, त्याची सिरीज नाहीये, की एक पुस्तक दुसऱ्या पुस्तकाशी रिलेटेड नाही. स्वतंत्र आहे पुस्तक आहे. म्हणजे ती स्टोरी तिकडे संपेल. उगाचच मी तिचं सगळंच वाचत घ्यायला लागलो, तर मग तशी मजा नाही येणार. म्हणजे ते एक फायदा होईल, की जे शब्द जे वापरते ते मला परत परत शोधत बसावे लागणार नाही. तुला तिच्या लिखाणातलं काही खटकलं का, किंवा गोष्टीतलं, की अरे ही गोष्ट अशी, गोष्टीत हे असं बरोबर नाही, तसं बरोबर नाही, काय आवडलं, काय खटकलं असं? नाही, अजून तरी जिथपर्यंत वाचली आहे ना, तिथपर्यंत असं काय वाटलं नाही. म्हणजे एक त्या सुरुवातीला मी म्हणालो ना, की तो तिला म्हणतो त्या बाईला, की मी तुला मदत करेन. स्टार्कवेडर जो लीड आहे, कारण तू सुंदर दिसते. तेव्हा मला म्हटलं, की अरे असं होऊ शकतं काय? नाही, होईल खरं तर असं होईल. म्हणून ते मला असं काही खटकलं नाही. पण त्याच्यानंतर पण खूप काय काय आहे स्टोरीमध्ये ते. पण सही आहे. अजूनपर्यंत जी चालली आहे ना, म्हणजे काही हिंदी पिक्चर किंवा मूवीज असतात, गोष्टी तर मी कमी वाचल्या, त्यामुळे मूवीजबद्दल बोलू शकतो, की असं वाटतं, खास करून ते भूताच्या पिक्चरमध्ये, हे काय चाललंय, ते कोणतरी जरा कोई आवाज येतो आणि कोण आहे तिकडे, ते जरा भूत जसं बोलणार आहे, की मी आहे इकडे. मग ते खटकणाऱ्या अशा गोष्टी आतापर्यंत तरी काही वाटत नाही, की कोणी मूर्खपणा करतोय वगैरे असं काय. किंवा जे काय आहे की तर्कबद्ध आहे, सगळं व्यवस्थित चाललंय, म्हणजे त्या गोष्टीच्या जगात. म्हणजे त्या गोष्टीमध्ये असं कोणती अजूनपर्यंत नॉनसेन्स गोष्ट घडली नाही, की नको. माझं मात्र नशीब तेवढं चांगलं नाहीये. मी हे मुराकामीचं काफका ऑन द शोर वाचतोय. असे एक म्हणजे का करतोयस बाबा तू असं प्रश्न पडावा, की एकतर तो लेखक त्याच्या ज्या काही घाणेरड्या सुप्त इच्छा असतील, त्या पात्रांमधनं तो असं जगून घेतोय असं वाटतं एक सारखंच. आणि दुसरं म्हणजे त्या गोष्टीशी काही संबंध नाही असे प्रसंग घालतो त्यात, घालायचे म्हणून. ओके, फिलर्स नाही म्हणणार मी. फिलर्स आहेत ते, पण काहीतरी त्यांचा पुढे काहीतरी त्यांचा संबंध जरा तरी यायला हवा.
एक दोन प्रसंग फक्त तेवढ्या पुरतं त्याला स्वतःला समाधान हवं म्हणून उभे केलेत, की त्याचा काहीतरी आता समजा मी स्पॉइलर नाही देत, पण मग तो एक दोन प्रसंग तसे आहेत जे म्हणले याची काय गरज होती, याचा कथेशी काही संबंध नाही, पुढे काहीच येत नाही. उगाच असं की पुस्तक वाढवायचंय म्हणून ते तिकडे हा प्रश्न पडतो. आणि मुळात त्या गोष्टीत पाणी ओतल्यासारखं बरंच एक आहे. मला त्याची शैली आवडली, तो लिहितो छान, लिहितो, त्यामुळे ते वाचत राहू शकतो आपण. पण असं वाटतं याची गरज काय होती, इथे काय संबंध आहे याचा, का लिहिलंय हे वाटत राहतं. दुसरं म्हणजे 2 समांतर गोष्टी चालू आहेत, त्या एकाच गोष्टीकडे येत आहेत, पण 2 पात्रांच्या दृष्टीतून मुख्य आहे ती सगळी गोष्ट. एक पात्र फार रंजक वाटतं आणि खरं तर तो खूप म्हणजे नकाता म्हणून ते पात्र आहे, तो स्वतः असा बिंडोक झालेला दाखवलाय, की तो आधी हुशार असतो पण नंतर तो बिंडोक. त्याचं रंजक वाटत राहतं आणि जो मेन हिरो आहे त्याचं पकाऊ वाटत राहतं. आणि त्याचं सगळं म्हणजे नुसतं पकाऊ नाही वाटत त्याचं, पण ते तर्काला धरून वाटत नाही. हा असा कोण विचार करेल किंवा असं वाटतं. ओके, म्हणजे नॉनसेन्स वाटतं, जसं की नॉनसेन्स पेक्षा उलट ते जास्त ताणलेलं वाटतं, की ठीक काही प्रकारचे विचार वगैरे. तर तो टीनेजर दाखवलाय तर काय त्याच्या मनात विचार येतील वगैरे सगळं ठीक आहे, चल. पण ते किती ताणायचं, त्याला काहीतरी मर्यादा ठेव. तर ते नाही, तो घुसतो त्यात. आणि ठीक आहे, काही जणांना ते आवडतं तसं एक्सप्लोरेशन वगैरे म्हणून. तो काळ कधीच्या पुस्तकातला हा असा 2000 वगैरेच्या आसपासचा काळ, 2001-2 असेल, कारण CD वगैरे आहे लोकांकडे. ओके. पण आणि मूळ ते 2003 मध्ये. स्टोरी अशी बेस कशावरती, जसं आता अगाथा क्रिस्टीमध्ये त्याच्यात काय आहे की खून होतो आणि हे ना खून होतो की काय, तो जो स्टार्क वेडर पात्र आहे, जे लीड आहे, नायक जो आहे, तो घर बघायला घर शोधत असतो. तो आयर्लंड की वेल्सच्या भागात, तो इंग्लंडमध्ये. आणि त्याची गाडी गटारात पडते. तो म्हणतो चला या घर दिसते समोर. धुकं असतं खूप सुरुवातीला त्या कथेत, धुकं असतं. तर तो वाट शोधत जातो, बोलतो कोणाकडे तरी मदत मागतो गाडी बाहेर काढायला, म्हणून तो या विचाराने तो घरात घुसतो. आणि इकडे तिकडे बघतो तर ते डेड बॉडी दिसते. आणि तिथून ते मग सुरू होते कथा. आणि ती बाई दिसते जिच्या बंदूक असते, ती बोलते मी मारला. आणि म्हणते की हा सांगतो मी मदत करेन. पण की आता खून कोणी केला, की तिनेच केला. ती म्हणते की मी मारले. तिनेच खून केलंय की कोण दुसरं आहे. तर एक अशी स्टोरी आहे ना, त्याच्यात तुझ्या याच्यात कथानक काय? कथानक तोच मुद्दा हाच होतो की याला नेमकं सांगायचंय काय. कारण तो मुलगा स्वतःच्या घरातून पळून जातो आणि त्याची आई तिने दत्तक घेतलेल्या मुलीला घेऊन, म्हणजे त्याच्या दत्तक बहिणीला घेऊन तो 4 वर्षाचा असताना निघून जाते घर सोडून. तर ते ती का करून गेली, आणि ह्याचं स्वतःच्या बापाशी काय नातं चांगलं नसतं, म्हणून तो घर सोडून पळून जातो. आणि मग त्याचा स्वतःचा शोध, म्हणजे त्याचा स्वतःचा 15 वर्षाच्या मुलाचा स्वतःचा तात्विक सगळं आत्मचिंतन त्याचं, यावरती सगळी गोष्ट मुख्यतः आहे. आणि थोडंफार तिकडे जादूबिदू हो आहे. म्हणजे ती अगदी अशी नावाला आहे पण आहे. आणि त्यात फार त्याला असं असं होतं पण का होतं ते काय त्याचं काही स्पष्टीकरण नाहीये. असं होतं म्हणजे तो अचंबित होतो त्या जादूने, असं नाही, तो इतकं नाही आहे तसं. म्हणजे एकतर हे मी पाहिलंय जे मजेशीर आहे बघ, बऱ्याच जपानी साहित्याबद्दल म्हणायचं. साहित्य म्हणजे मी सगळं म्हणतोय, पुस्तकच असं नाही, चित्रपट म्हण किंवा काही मालिका म्हण. ते एखादी गोष्ट जी चमत्काराची कुठलीही गोष्ट असते ना, ते अगदी सहज हे असं आहे, इतक्या सहज ते इंट्रोड्यूस करतात. आणि त्या मालिकेतली गोष्टीतली पात्र तितक्यात सहज त्याचा स्वीकार करतात. अच्छा असं आहे का, बरं. म्हणजे आता इथून असं कोण बाहेर आला असं भिंतीमधून, ओके बाहेर आला असं सॉर्ट ऑफ एक असं थोडासा तो शॉक बसेल, शॉक एलिमेंट घेईल, जायला काही त्यांना वेळ लागत नाही. आलेलं तुम्ही अच्छा असे आहेत का, बरं मग नॉर्मल हा बस चहा पिणार का वगैरे असं वाटतील, असं एकंदर तो सूर जाणवतो. आणि ते मला मजेशीर वाटतं, ते छान आहे. पण काहीतरी मर्यादा असायला हवी
असंही वाटतं. ताणाताणी खूप जास्त होते. आणि दुसरं असं की जी पात्र आहेत ती रंगवलीच चांगली, पण मग अचानक जेव्हा त्याला तत्वज्ञान झाडाचा मूड येतो ना, तेव्हा कुठलंही पात्र तत्वज्ञान झाडायला लागतं. जे तोवर त्याच्याकडनं आपल्याला अजिबात अपेक्षा नसेल की बाबा तू 2-4 पात्र ठेव जी तत्वज्ञान झाडतील. जी तू पात्र अगदी मंद दाखवलीस किंवा मंद असं नाही की गतिमंद किंवा मतिमंद असतील, त्यांनी स्वतः ठरवून की बाबा मला आवडत नाही एवढा विचार करायला, वेडेपणा करणारे नाही, मला आवडत नाही विचार करायला, मी साधं आयुष्य जगणारा माणूस आहे, जास्त मी खल करत नाही प्रश्नांवर, हे असं ते पात्र पुस्तकभर सांगत फिरतं सगळ्यांना. आणि मग तत्वज्ञान पण झाडायला लागतं मनाला येईल तेव्हा. लेखक मुराकामी तो भारतात येऊन गेलेली का ते असेल माहित नाही, सगळीत लोक तत्वज्ञान असेल काय, पण ते मला आवडलं सुद्धा आणि नाही सुद्धा आवडलं. मला काही त्यातल्या ओळी फार आवडल्या, त्यातले काही विचार, काही कल्पना फार आवडल्या. की म्हणजे एक आता मी मगाशी तुला सांगत होतो की बाहेर गाणी वाजतात म्हणून किंवा लोक रील लावून ठेवतात किंवा काही होतं आणि त्याचा त्रास होतो, तर त्यात ते पात्र मस्त दाखवलं की तो त्याला विचारतो, त्याने सीडीवर गाणं लावलेलं असतं काहीतरी पियानो म्युझिक, म्हणतो तुला काही त्रास नाही ना होणार, तुला चालेल ना. तो म्युझिक मला वाऱ्यासारखं वाटतं, संगीत मला वाऱ्यासारखं वाटतं. वाऱ्याचा कुठे काय आपल्याला, म्हणजे जस्ट वाऱ्याचा आवाज येतोच झूम करून आणि आपण काहीच नाही त्यावर करू शकत. तो फक्त ती एवढीच ओळख सांगतो, मला काही त्रास नाही, मला म्युझिक वाऱ्यासारखं वाटतं, संगीत. आणि ते ऐकल्यावर मला जरा म्हटलं हो, आपण असा विचार करू शकतो, आपल्या आजूबाजूला कुठलाही गोंगाट झाला तरी हा वारा आहे आणि वारा येतो आणि जातो, आपण दुर्लक्ष करून चालू शकतो. तर अशा काही मोजक्या गोष्टी आवडल्या मला, पण एकंदर असा फसलेला प्रयोग वाटतोय मला. आणि ती अजून 2-3 प्रकरणं राहिलेत. मला माहिती आहे ते मुराकामी आता जे कोण बघत असतील त्यातले मुराकामीचे जे कोण मोठे चाहते असतील ते कदाचित शिवाय घालतील, याला काय कळत नाही खरं त्यातली काय जे असेल ते. पण मग तू आता लोकांना सांगशील का की मुराकामीचं पुस्तक वाचायला, कोणतं काफका ऑन द शोअर ना? काफका ऑन द शोअर वाचून बघा. मी असं नाही म्हणणार की वाचू नका, कारण काही गोष्टी खरोखर चांगल्या आहेत त्यातल्या गोष्टी, म्हणजे कथा म्हणून गोष्ट नाही. पुस्तक तुला नाही आवडलं, दुसऱ्या कोणाला तरी आवडेल. प्रत्येकाची आवड वेगळी, दुसऱ्यांना आवडू शकतं ते, त्यामुळे वाचू नका वगैरे नाही. मला नाही आवडलं पण मी आता पूर्ण एक नियम म्हणून मी ते, मला वाटतं शेवटची 4 प्रकरणं राहिलेत, छोटी म्हणजे मिळून एक प्रकरण होऊ शकतं नॉर्मल पुस्तकाचं, तर तेवढं एक पूर्ण केलं की संपेल ते पुस्तक. संपवून टाक ना. मग संपवणार आहे. मी काल वाचता जरा झोपायची वेळ झाली म्हणून म्हटलं बरं ठीक आहे चल. ओके. नाही, मला वाटलं तू आता तू ठरवलंयस की संपवणार नाही, आवडलं नाही माझं. नाही असं जीवावर आलंय माझ्या ते, अरे बापरे अजून बाकी आहे, पण मी ते संपवेन. तसं मी म्हटलं तसं भाषा ओघवतीये, त्यामुळे ते वाचणं सोपं आहे, पण एक डोक्यात राहतं की अरे काय पॉइंट आहे वाचत बसण्यात असं. आणि मग हे एकच वाचलं, दुसरं पण तू घेतलेलंस ना वाचायला? दुसरं अटेन्शन स्पॅन एक होतं आणि कवींचं होतं काहीतरी, कवी होते बघ सगळे कवी होते. ओके ते मी सोडलं. अच्छा. ते मी सोडलं कारण त्यात ते फारच सॅवेज डिटेक्टिव्स, त्यात तो नुसता तो फिरत राहतो. तो इकडं, तो त्याची डायरी आहे आणि त्या डायरीत तो फक्त अघळ पगळ, आज मी हे केलं, आज मी ते केलं, आज मी ते केलं, आज मी ते केलं. त्यातनं गोष्ट आहे, पण ती इतकी म्हणजे ताणलेली पण नाही म्हणू शकत मी. ती अगदी त्याला स्ट्रक्चरच नाही त्या गोष्टीला, अशी ती गोष्ट आहे, बांधलेली नाहीये बरोबर एकदम अशी. त्याने मुद्दामून ते म्हणजे पालनाळ लावलाय त्यात, डायरी लिहित गेला असं आहे की अशा प्रकारे. आणि ते मग त्याच्याबद्दल मी थोडं वाचलं तर ते सेमी ऑटोबायोग्राफिकल आहे. तर तो आणि मग त्याच्यावरचे काही रिव्ह्यूज पण होते. त्यातला एक मधला भाग आहे, ते काहीतरी 600 पानांचं पुस्तक आहे. ओके. आणि म्हटलं जर 600 पानं मिळून पालनाळ असेल आणि त्याच्यात विशेषतः मी पहिल्या भागात आहे, दुसऱ्या भागात काहीतरीच जास्त आहे म्हणे, तर म्हटलं नाही बाबा, एवढा मला तो विषय आवडणारा नाहीये की मी त्याच्यात एवढा वेळ देईन. म्हणजे तुझं एक कुठेतरी असं काय म्हणतात
धरला गेला पाहिजे तुझ्या हा. पुस्तकामध्ये, वाटलं पाहिजे की तुला आतमध्ये त्याचं आहे पण त्याच्यामध्ये. थोडंफार हा. मुराकामी सारखंच झालं हम्म, माझं, हम्म. की भाषा ठीकठाक आहे, सोपी आहे. अशी मुराकामीची जास्त छान आहे शैली. हम्म. तिथली त्याची भाषा मला ठीकठाक वाटली, वाचता येईल अशी आहे. हम्म. पण किती वेळ तेच वाचत बसू असं वाटलं. ओके. कारण तो जो आहे त्यातला विद्यार्थी तो जस्ट त्या शहरात मेक्सिको शहरात फिरत राहतो. हम्म. आणि रोज त्या शहरात, आज मी या कॅफेत गेलो, इकडे हे झालं, मी हॉटेलात गेलो, तिकडे ही भेटली, त्यांच्याशी माझं हे बोलणं झालं, मग परवा मी या कॅफेत गेलो. तो त्याच ठिकाणी परत परत जात राहतो, ओके. त्याच लोकांना किंवा काही वेळेला नव्या लोकांना भेटत राहतो. हम्म. आणि त्यातलं कोणाचंच म्हणजे कोण यातलं महत्वाचं पात्र कोण आहे काहीच कळायला मार्ग नाही असं होतं. हम्म. तर मग म्हटलं यात एवढा वेळ नाही द्यायचा. मग त्याचे मी काही रिव्ह्यूज वाचले तर त्याच्यात होतं की ज्याची डायरी आहे तो हिरो नाहीये, याची डायरी तो हिरो नाही. ज्याची डायरी आहे तो हिरो नाहीये. म्हटलं हाड आहे, मला नाही वाटत. असं झालं माझं. जे हिरो आहेत, हा. लेखक स्वतः आणि त्याचा मित्र, हम्म. त्यांच्याबद्दल बाकीचे लोक कसा त्यांचा गवगवा करतात, त्यांच्याबद्दल बोलतात, हा. अशी ती गोष्ट आहे. ओके. ते दोघे येणारच नाहीत वाटतं पुढे. पुढे येणार आहे. अच्छा. पुढे तिथपर्यंत पुढे पोहोचलं नाही. ते पुढे येणारच नाहीत, म्हणजे ते तितके फोरफ्रंट आघाडीवर नसतील गोष्टीच्या, ओके. ते पडद्यामागेच. त्यांच्याबद्दल बाकीच लोक जास्त, अरे याचं काय सांगू तुला, याचं गुणगान काय सांगू तुला, असा प्रकार. अरे. असे बाकी पात्रांच्या तोंडून यांनी स्वतःचं कौतुक करून घेतलेलं आहे, असं काहीतरी ते पुस्तक आहे, असं रिव्ह्यू वाचला. रिव्ह्यू मध्ये. अच्छा, तू वाचलं हा. नाही. मग मी म्हटलं की जर हे असं असणार असेल पुढे, हम्म. तर एवढं 600 पानं मी नाही घालणार त्याच्यावर. 100 पाने पुस्तक असतं मी वाचलं असतं. हम्म. तर ते, त्यामुळे 2 फिक्शन वाचले मी. दोघांनी माझी थोडीफार निराशा गेली, थोडीफार मला मजा आली, पण थोडीफार निराशा गेली. मला वाटतं निराशा त्याच पुस्तकांमधनं होते ज्यांच्यापासून आपण थोडीफार आशा बाळगतो, कारण सुरुवात प्रॉमिसिंग असते. हम्म. दोघांचंही सुरुवात वाचून असं वाटतं वा काहीतरी जोरदार घडणार आहे या पुस्तकात. अच्छा. आणि एक जण पाल्लाळ लावत बसतो, दुसरा वाचवणारा पाल्लाळ लावतो, पण पुढे काही घडतच नाही विशेष. मग आता मुराकामी संपलं की मराठी पुस्तक घेणार का वाचायला, काय करणार? मराठी पुस्तक आता बघावं लागेल. मी दुसरं द रोड नावाचं पुस्तक मागवलंय. अपोकॅलिप्टिक अमेरिकेबद्दलचं आहे, म्हणजे फॅन्टसी फिक्शन टाईप. फॅन्टसी नाही म्हणू शकणार, पण म्हणजे ॲपोकॅलिप्स नंतरच्या अमेरिकेत एक बाप आणि मुलगा इकडून तिकडे प्रवास करतात आणि त्या प्रवासात त्यांना येणारे अनुभव, असं काहीतरी ती कल्पना आहे. ओके. तर त्याविषयी वाचणार आहे. मराठी पुस्तक पाहायला हवं आता, म्हणजे डोक्यात हे आहे की मराठी पुस्तकंसुद्धा वाचायला हवीत, जुनी तर जुनी वाचायला हवीत. बघू, तू मराठी पुस्तक तुझ्या डोक्यात आहे कुठलं? असं नाहीये. आता बापू काळ्यांची वगैरे छोटी असतात, म्हणजे त्याच्यात कथा पण असतात, वाचले तर कथेंवरती पण बोलू शकतो. आणि मी वाचले ते कारे बुललासी. हां. सो कारे बुललासी मध्ये पण असे 10-11 गोष्टी आहेत छोट्या छोट्या वेगवेगळ्या, कनेक्शन नाही आहे त्यांचं एकमेकांना. लघुकथा सगळ्या. हां, लघुकथा मस्त आहेत. आणि अशा मग तसं घेऊ शकतोस छोटं पुस्तक. कारण पर्व वगैरे जर घेतलं ना वाचायला, तर पर्व तू ऑलरेडी वाचलेस, पण आता मी सुरुवात केली आहे त्याची, पण ते खूपच मोठं आहे. त्याच्यात असं होईल की आपण एक चॅप्टरवरती बडबड करावी लागेल. ते कारण त्याच्यात कसं आहे, प्रत्येक पात्राचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, त्याचा दृष्टिकोन आहे, तर त्यावर एकदम खुलून त्याचा पूर्ण त्याच्या मनाचा ठाव घेणारा वगैरे. हां. आणि पर्व संपल्याशिवाय ययाती सुरू करू शकत नाही, गोंधळ नको व्हायला. तसं तो प्रॉब्लेम आहे त्याचा. ययाती मला भेट दिलं माझ्या ऑफिसमधल्या एकाने, माझ्या बॉसने. मी ते विशलिस्टमध्ये टाकलेलं. त्यांनी ऐकलेलं कुठेतरी की खूप छान छान पुस्तक आहे. तू वाचलीस ययाती? नाही, मी ययाती नाही वाचली. अच्छा. सुरुवात केलेली, तुला बोललो ना ते तू म्हणालास गोंधळ व्हायला लागला तुझा. मग आपलं अगाथा ख्रिस्ती एक वाचत होतो, त्याच्यात चालू होते, संपेल मला वाटतं या आठवड्यात. आणि दुसरं इगोइझने मी परत पुढचा धडा घेतला वाचायला. त्याला पुढचं धडा नाही, काय म्हणतो आपण त्याला, प्रकरण धडा पण म्हणू शकतो, कारण याच्यातून शिकतो पण. सेल्फ हेल्प पुस्तकाला करायचं धडा म्हणताय, हां, गोष्टीच्या पुस्तकाला धडा नाही म्हणताय. शेवटचा जो प्रकरण होता तो होता बी द स्टुडंट. हे होतं की तुम्ही शिकत राहा. ह्याच्यात डोंट बी पॅशनेट, म्हणजे
आपण सगळीकडे बघतो की तुमची पॅशन काय, विचार अशा आहेत. 3 इडियट्स बघितला, हे मेरी पॅशन आहे, फोटोग्राफी मेरी पॅशन आहे वगैरे ह्या त्या. म्हणजे की तू तुझ्या पॅशनने तुझ्या जगाला दाखवून दे काय करू शकतोस. तर हा म्हणतोय की पॅशन ओव्हर रेटेड आहे, कारण तू तुझ्या पॅशनच्या मागे खूप जास्त एनर्जी घालवतोस आणि अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या तू करू शकतोस, तू तुझ्या पॅशनमुळे करत नाहीस. तुझी पॅशन तुला मागे धरून ठेवते. उदाहरणार्थ त्याने कितीतरी लोकांचे उदाहरण दिलेत की 1996 कदाचित एव्हरेस्ट बघ काय प्रॉब्लेम झाले का, 96 लोक एव्हरेस्ट चढायला गेली आणि त्यात कितीतरी मारली गेली. त्यांची ती पॅशन होती की आम्हाला एव्हरेस्ट चढायचं आहे. म्हणजे किंवा त्याने बुशचं उदाहरण दिलं आणि कितीतरी लोकांची अशी उदाहरणं दिली आहेत की ते इराकबद्दल पॅशनेट होते, इराकबद्दल की इराक जिंकायचं आहे किंवा काय करायचं आहे. पण ते की ह्यांच्या पॅशनने बाकी लोकांचं नुकसान झालं. त्याने फार मी हसलो अशासाठी, हम्म. कारण लोक माउंट एव्हरेस्टला मेले ते काय चांगली गोष्ट नाही, पण अरे थेट त्याने टोकाचं उदाहरण दिलं तर तुम्ही जरा एकदम असा पण ती पॅशन. आणि त्याने हां. आता तू असं विचार कर की कितीतरी क्रिकेट खेळायला कितीतरी मुलं असतात, सगळेच काही इंडियाच्या टीममध्ये जातात असं नाही आहे ना. मग ही पॅशनच आहे त्या लोकांची, जे चांगले पण आहेत त्याच्यामध्ये, पण त्यांना जी गोष्ट हवी आहे ते साध्य नाही करू शकत आहेत. मला यावरनं त्याने रुझवेल्टच्या बायकोचं उदाहरण दिलेलं, त्याचं नाव काय सांगतो. एलानोर रुझवेल्ट म्हणून त्याची बायको होती. रुझवेल्ट म्हणजे फ्रँकलिन डी रुझवेल्ट, अमेरिकेचं काय डिप्रेशन आणि महायुद्धातून म्हणजे सावरला अमेरिकेला. तर त्यांच्या बायकोला विचारलेलं की एकाने पत्रकाराने तिच्याबद्दल लेख लिहिलेला की हिला या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, पॅशन आहे वगैरे. तर नंतर परत तिला विचारलं की तुझं पॅशन आहे का खरोखर. तर ती बोलली मला कोणत्याच गोष्टीची पॅशन नाही आहे, मी फक्त डिसिप्लिनवरती विश्वास ठेवते. डिसिप्लिन आणि डिसिप्लिन पॅशनपेक्षा जास्त मी रिझनवरती विश्वास ठेवते की का. म्हणजे पॅशनपेक्षा त्यांचं म्हणणं आहे की तुझ्याकडे रिझन असलं पाहिजे. मग त्याने अजून एखादं उदाहरण दिलेलं, जॉन वुडन म्हणून अमेरिकन बास्केटबॉल टीमचा कोच होता. तर तो कधी काय इन्स्पिरेशन स्पीच वगैरे द्यायचा नाही. अच्छा, आपण बघतो चकदेमध्ये तो काय ये 90 मिनिट की काय तो 70 मिनिट काय ते अरे हे तुझ्याकडे पॅशन स्पीच बीच देतो. त्याचा काय असा विश्वास नव्हता त्याच्यावरती. तो म्हणायचा तुम्ही जी ट्रेनिंग करताय ना बस तेच, बाकी मोटिवेशन हे बी सगळं ओव्हर रेटेड आहे. मग त्याचा बेस्ट स्टुडंट होता करीम अब्दुल जब्बार म्हणून, या वुडनचा. तो बघ गुगल कर त्याचा. NBA मध्ये त्याने कितीतरी जिंकलेत त्यांचे टायटल्स वगैरे. करीम अब्दुल जब्बार. अच्छा, ऐंशी वर्षाचा नाही, 79 वर्षाचा आहे. जुना आहे म्हणजे तो प्लेअर. तो जॉन वुडन पण तू टाकतोस ना, ते पण येतं, ते पण ओके. मला तू हे सांगत असताना ना, विशेषतः आणि तू हे माउंट एव्हरेस्ट वगैरे सांगत असते, मला ते एक आठवलं. बेस जम्पिंग नावाचा एक स्पोर्ट आहे, ज्याच्यात एका उंचीवरनं बिल्डिंग असेल, अँटिना असेल किंवा कुठला ब्रिज असेल, कडेकपडे डोंगर असेल, तिकडनं लोक उडी मारतात उभ्या बेस जम्पिंग. बेस जम्प, BASE. तिकडेच उडी मारतात. बिल्डिंग, अँटेना, ब्रिज अँड क्लिफ्स. नाही खाली उडी मारतात बांधून की असंच नुसते असेच, आणि पॅराशूट लावून. ओके. आणि मग पॅराशूट सोडतात आणि मग लँड होतात. हा स्पोर्ट आहे, एक्स्ट्रीम स्पोर्ट. तर कुठेतरी तो वाटतं बॅन झालेला योसेमाइट नॅशनल पार्कमध्ये. तर तिथे ते योसेमाइट नॅशनल पार्क अमेरिकेतच असेल. ओके, अमेरिकेत. कुठे आहे? कॅलिफोर्निया, अमेरिका. हां. तर 1999 मध्ये तिथे तिकडनं लोक उडी मारायचे. त्या पार्कमध्ये एल कॅपिटान नावाचा एक कडा होता, त्याच्यावरनं लोक उड्या मारायचे.
आणि त्याच्यावर बंदी घातली. हम्म. तर त्या बंदीला विरोध करायला म्हणून एक प्रोटेस्ट ऑर्गनाईज केला. हम्म. आणि त्यामध्ये काय की आम्ही उड्या मारा. उड्या मारून दाखवतो, बघा किती सेफ आहे, सुरक्षित आहे सगळं. त्यात तिचं पॅराशूट उघडलं नाही आणि ती मेली. तर ते तू पॅशन म्हणालास ना, की पॅशन कशी अंगावर येऊ शकते. तो धडा अजून मला पूर्ण करायचा आहे. मी तो अर्धा वाचलाय. पण त्याच्यात आहे की तू पॅशन फॉलो करतोय, चांगली गोष्ट आहे. पण तू त्याच्यापायी जर बाकी सगळंच प्राणाला लावतोयस तर त्याच्यात तुझं नुकसान होतंय. मग तू ते इगोवरती घेतलंयस ना. पॅशन तुझी इगोवरती घेतली आहेस की मला हेच करायचंय. एक त्या मुराकामीचं ते मी पुस्तक संपवतोय ना आता कसं तरी. त्याच्यात बिथोवनची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे. तो पण असा तो बहिरा झाला, म्युझिक कंपोजर आहे आणि तो बहिरा झाला. त्याने बहिरा झाल्यानंतर सुद्धा म्युझिक कंपोज करत राहिला आणि त्यानंतर त्याने कितीतरी चांगलं म्युझिक कंपोज केलं. हो, बहिरा झाल्यावर पण. त्याच्यात असे कॅरेक्टर आहे. नाही, बिथोवन ॲक्च्युअल आहे. बिथोवन ॲक्च्युअल आहे. मला वाटलं मुराकामीमध्ये आहे. नाही, तो त्यात बिथोवनची गोष्ट सांगतो. म्हणजे त्यातलं एक कॅरेक्टर बिथोवनचं. तू त्याचे म्युझिक ऐकलेलं असशील लिफ्टमध्ये किंवा गाडी, बिथोवन सिम्फनी. गाड्या रिव्हर्स घेतात तेव्हा, किंवा काय काय सिनेमांमध्ये. हे म्हणायचं हे नाव आहे काय? लुडविग लुडविग बिथोवन आहे वाटतं. आणि तो फार असा म्हणजे माजुरडा वगैरे पण होता. त्याच्या पद्धतीने गोष्टी झाल्या पाहिजेत वगैरे वगैरे. त्याचे चित्र काढल्याचे तो तसाच वाटतं. तो प्रचंड पॅशनेट होता. पण मग त्या पॅशन पायी त्याला खूप म्हणजे त्रास सहन करावा लागला. असा त्रास जो त्याने स्वतःच अंगावर घेतला होता की मला हवं तसंच सगळं झालं पाहिजे या त्याच्या हट्टापायी. ते होणार ना. तू आता एखादी गोष्ट करायची ठरवलीस, तू ती ठरवतेस, पण तू आजूबाजूच्या गोष्टींचा विचार करतोयस का की काय वाट लागेल, परिस्थिती कशी बदलत जाईल, त्या म्हणजे कितीतरी गोष्टी तुला गिव्ह अप करायला लागतील. नंतर तू काय विचार करशील 10 वर्षांनी 20 वर्षांनी. कारण मला एक वाटतं आपण कॉलेज विलेजमध्ये काय सिरियस नसतो जोपर्यंत तू 30 वर्षाचा होत नाही, किंवा जोपर्यंत आपल्या अंगावर काही काही जबाबदारी पडत नाही किंवा आपण स्वतः अजून जबाबदाऱ्या घेत नाही, तोपर्यंत आपण आयुष्याला एवढं सिरियसली बघत नाही. काहींच्या आयुष्यात तसे प्रसंग आधी येतात. तसे प्रसंग आधी येतात. मग ते आधीच जबाबदार होतात किंवा त्यांना जाणीव असते की काय, किंवा ते पॅशनेट असतात एखाद्या विषयाविषयी, नाही का? नाही, पॅशनेटचं नाही, मी जबाबदारीचं म्हणतोय. पॅशन दुसरी गोष्ट झाली ना. म्हणजे आता की तुला ती आवडते, म्हणजे आवड आहे. पण तू आता जसं मला नाही माहित माझी पॅशन काय. मला आधी असं मी खूप वर्ष विचार करतो की अरे माझी ती पॅशन काय असेल, किंवा कोणतरी येऊन सांगणार तुला की अरे पॅशन शोधा, ओळखा तुमची पॅशन काय. पण नाहीये, वेळ वाया जातो. नाहीये तर ओके ना. हे काल याचं पुस्तक वाचून मला कळलं की ही पण गोष्ट असू शकते की ओके नाहीये पॅशन, पण जे काय करतोय नीट कर. कारण तू तुझा सगळा फोकस तिकडे टाकतोय ना की काही पॅशनच नाही तर काहीतरी केलं असतं. त्यामुळे मग आपल्याला असं वाटत राहतं की यार जे पॅशनेट उदाहरणं आपण पाहतो त्यांच्याकडे पाहून आपल्याला वाटतं की यार माझी पण पॅशन असती तर मी असा काहीतरी असतो. पण मग त्यांचं जर खराखुरा प्रवास पाहिला की कितीही तुला चल एखादा विषय आवडत असता तरी त्यांच्या एवढे रोज तासनतास फक्त त्यात घालायचं आणि त्यापायी तू बाकी आयुष्याला नाही म्हणायचंस. आता लोकांना भेटणार नाही, मित्राला भेटणार नाही, नातेवाईकांना भेटणार नाही, कुठे लग्न समारंभाला जाणार नाही, चमचमीत खाणार नाही, काय जे असेल ते. आता ते पुढचं पूर्ण केलं ना, तू काय ते प्रकरण पूर्ण केलं ना धडा, किंवा कळेल की पुढे काय म्हणतोय तो. कारण आता तू काल मार्क्सचं पण आपण उदाहरण घेऊ शकतो. एवढं काय काय विचार लिहिले, पण केलं काय तसं बघायला गेलं तर त्याचे स्वतःचे पर्सनल आयुष्य फारच म्हणजे ती पॅशन होती ना त्याची, काय विचार मांडत असेल वैचारिक काय, पण वाटत लागली जगाची, पण वाट लागली ना, बाकी गोष्टींकडे लक्ष दिलं नाही. मग तेच आहे की पॅशन असणं पण चांगली गोष्ट आहे, पण पुढे बघूया काय म्हणतोय हॉलिडे. पण नसणं काही वाईट नाही, म्हणजे तुम्ही बाकी गोष्टी करू शकता. तुम्हाला
आयुष्यात. मुळात पॅशन असली तरी सुद्धा तुला एक काय म्हणतात त्याला आधार, त्याला बळ जोवर मिळत नाही मेहनतीचं किंवा शिस्तीचं. आता जसं ती त्याला काय अर्थ रिझन नाही. की वाय रुझवेल्ट म्हणाली की मला रिझन जास्त महत्वाचं आहे पॅशनपेक्षा. सेहेचाळीसावा श्लोक घेऊया. मना जे घडी रागवे वीण गेली, जनी आपुली ते तुवा हानी केली. रघुनायका वीण तो सीण आहे, जनी दक्ष तो लक्ष लावूनी पाहे. हे इथे शीण लिहिलंय, शीण. ते त्यांनी सीण हा शीण याच अर्थाने आहे. सीन असेल तर तो सीन सीन तो काय सीन दोन निळ्या, हा काय सीन आहे किंवा दोन निळ्या टीका, सीन तो सीन नाही आहे, सीण आहे. जनी दक्ष तो लक्ष लावून पाहे. पहिल्या 2 ओळींचा अर्थ आणि नंतरच्या 2 ओळींचा. मी भावार्थ वाचतो मग. चालेल, तो वाचायचा चालेल. हा. मना भगवंताच्या विस्मरणात जो वेळ वाया जातो तो वाया जातो व तेवढे आपले नुकसान होते. भगवंताच्या विस्मरणात जो वेळ जातो तो वाया जातो व तेवढे आपले नुकसान होते. भगवंता वाचून जगात केवळ कष्ट आहेत, जीवनात व्यर्थ श्रम आहेत. जो खरा तत्पर आहे तो आपले लक्ष न चुकता भगवंताकडे लावतो. हा एकच अर्थ दिला त्यांनी की अजून दुसरा पण हा एकच अर्थ दिला. मी पुढे थोडंफार लिहिलंय त्याविषयी, पण सगळं त्यांनी सगळं काय म्हणतात तो आध्यात्मिक असा तो अर्थ लिहिलाय. हा म्हणजे याच्यात भगवंत जास्त आहे ना सगळं, असं वाटतंय. एक हे मला वाटतं उलट पॅशनच्या बाजूने आहे थोडं विचार केला तर. जे काय तुझं लक्ष घालवायचे ते भगवंताकडेच लाव, तुला दुसरं काय तू करूच नकोस. जे काही दुसरं करशील ते वेळ वाया घालवणे. हां, ते मला वाटतं हे वेळेचा सदुपयोग करायला सांगितलंय असं होऊ शकतं, की नुसतं पॅशनेट नाही, जे काय करतोय काहीतरी करत राहा. पण हा जो आहे भगवंता वाचून जगात केवळ कष्ट आहेत, तू काम सोडून श्रम आहेत, जो खरा तत्पर आहे तो आपलं लक्ष न चुकता भगवंताकडे लावतो. पहिल्या 2 ओळीच फक्त अर्थ लाव. पहिला मनाचे घडी राघवे वीणा गेली, जनी आपुली ते तुवा हानी केली. म्हणजे टाइमपास केला, तू हानी केलीस, वेळ लिमिटेड आहे आपल्याकडे. मी काही वर्षांपूर्वी लिहिलं होतं पण मला ते आचरणात आणता आलं नाही. काय? वेस्टेज इज अ क्राईम आणि वेस्टिंग टाइम इज द बिगेस्ट क्राईम किंवा असं काहीतरी मी लिहिलं होतं स्वतःसाठी, नोट लिहिली होती. म्हटलं वाह, आपल्याला हे मस्त सुचलं, आता आचरणात आणलं. एक मूवी आहे वाटतं, त्याच्यात करन्सी म्हणजे टाइम असते, बघितलंयस? नाही. आणि त्याच्यात ते ट्रान्सफर करू शकतात एकमेकांना टाइम, तेवढा तुझा. हां, आणि तुझा टाइम इथे लिहिला असतो की तुझ्याकडे किती वेळ आहे. अच्छा. आणि तो 0 झाला की तू मरतो तू. माहिती, लोक मरत असतात. तो काय नाव आहे त्या मूवीचं, पण सही होतं. म्हणजे आपल्याकडे वेळ अशी कुठे लिहिलेली नाही आहे की माझ्याकडे एवढा वेळ आहे, त्यामुळे आपण काय टाइमपास करत असतो, फालतूगिरी करत राहतो. आपल्याकडे पैसे दिसतात बँक अकाउंटमध्ये की अरे माझ्याकडे एवढेच आहेत, बरोबर, की वाढवायला हवेत, तर मग आपण ते नीट वापरतो. असं कुठे असं वेळेचं आपल्याकडे लिहिलेलं नाही की अरे माझ्याकडे 1000 मिनिटं. जर ट्रान्सफरेबल असती तर आपल्याला वेळेची किंमत कळली असती, असा जो अर्थ झाला. ना ट्रान्सफरेबल नाही. जरी लिहिली असते ना तरी तुला वाटलं असतं की अरे हे काय. हा, ते पण आहे. पण मग ते वेळ किती असलं तरी तू विचार कर, जर प्रत्येक माणसाला दिसलं असतं की आपल्याकडे वेळ किती आहे, तर प्रत्येक माणूस डिप्रेस्ड असता. तू अगदी लिहिलंस की याच्यात माझ्याकडे जगायला 800 वर्ष आहेत, यार 800च वर्ष आहेत, अजून पाहिजे आधी. हा, ते झालं. वेळेच्या बाबतीत बिलियनियर आणि ट्रिलियनियर कोण आहेत असं ते झालं असतं. आणि मग पण त्याच्यावर ट्रान्सफर करता येत असते त्या मूवीमध्ये. आणि मग त्याच्यात दाखवली अतिश्रीमंत लोकांकडे काहीच्या काय वेळ असते, आणि मग एक एरिया असते ते गरीब लोक त्याच्याकडे थोड्या वेळात मरणार, त्यांच्याकडे काही दिवस असतात, आणि अतिश्रीमंतांकडे एकदम कितीतरी वर्ष असतात असे. पण हे थोडं प्रो पॅशन वाटतं कितीही म्हटलं तरी हा श्लोक. आपल्याकडे एकाच वेळेला 2 बाजू आहेत. एक आहे की पॅशन तेवढी महत्वाची नाही आहे, शिस्त लावा. आणि दुसरं जे काही तुमची पॅशन आहे किंवा जो काय तुम्ही आदर्श मानलायत, सगळा वेळ त्यालाच द्या, सगळं सोडून. पॅशन ज्याला असेल आणि तो काहीतरी करत असेल त्याला डिसिप्लिन तर लागणारच.
लागणारच, शेवटी. शिस्त तर लागणारच. हा. हा, हे सुद्धा असं काय शिस्त होणारच नाही. सोडून नाहीये, शिस्त सोडून नाही. हा. पण एक काहीतरी जर ठरलंय त्यात त्याचा ध्यास घ्या. थोडक्यात हे तर आहे, ध्यास हा प्रकार तर आहे इथे, मला तरी वाटतंय. मला वाटते की हे प्रोडक्टिव्हिटीवरती आहे. मला जे घडी म्हणजे तू टाइमपास वेळ वाया घालवलास, टाइमपास केलास, हा प्रश्न आपल्याला पण पडतो की आपण आता रेकॉर्ड करतोय, आपला पण वेळ वाया जातो. कसा? कारण आपण काही करत नाही, आपण बडबडतोय, पण काम नाही करत ना या वेळेत. असं नाहीये की म्हणजे यातनं आता वेळ वाया आपण जे वाचलंय किंवा बघितलंय ते आपण बोलतोय, आपण नवीन ग्राफ्स नाही करत, नवीन काही हे नाही करत, शिकत नाही त्याच्यात, असं नाही किंवा- वाटत मला. कारण किंवा आपण काही प्रोड्यूस नाही करत. नाही, तसं नाही वाटत मला. प्रोड्यूस विचारांचं आदान प्रदान होणं महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे तुझ्या डोक्यात जो काही विचार आलेला आहे तो व्यक्त होणं महत्वाचं आहे. आपण फक्त 2 कारणांसाठी जगतो असं वाटतं मला. एक तर अनुभव घेण्यासाठी, दुसरं म्हणजे व्यक्त होण्यासाठी. ते त्या दिवशी मी एक ना तू कम्प्लीट झालं तुझं? बोलतो. हा, ठीक आहे, बोल. नाही, इकॉनॉमिक टाइम्समध्ये ते आर्टिकल आलेलं की आपल्या रक्तामधले वाहणारं काय आयन, आपल्या हाडातलं कॅल्शियम हे कुठल्या तरी ताऱ्यामध्ये लाखो वर्षापूर्वी बनले. ओके. मग तुम्ही कॉस्मोसचा पार्ट आहात. यू आर पार्ट ऑफ अ कॉस्मोस विच इज एक्सप्रेसिंग इट सेल्फ. हे तू जे म्हणालास ना, व्यक्त होतं. इकॉनॉमिक टाइम्स मध्ये आलं. ते एक स्पीकिंग ट्री म्हणून एक अच्छा, असं okay. छोटासा सेक्शन हा. काहीतरी मस्त वाटतंय. लिहिलंय कोणी, त्याचं नाव नव्हतं, पण ते पटलं की हा यार हे असू शकतं. म्हणजे की आपल्या बॉडीमधले सगळे, आपल्या शरीरातले सगळे छोटे छोटे कण कुठे ना कुठे अंतराळात बनलेत आणि आपण ते एक्सप्रेस करतोय. आपणही अंतराळात आहोत. हा. पण तेच आहे, मग जर आपल्याला व्यक्त व्हायचंय तर मग आपण इथे बसून जे करतोय ते व्यवस्थित प्रोडक्टिव्ह आहे. कारण व्यक्त कशा ना कशा प्रकारे तू व्यक्त होतोस. तू कदाचित तुझे हात तुझे कामाला लागतील आणि काहीतरी एखादी वस्तू घडवतील, तिला आकार देतील. इथे आपण बडबड करून विचारांना आकार देतोय आपल्याच. आपण ते तू म्हणतोयस वेळ फुकट घालवतोय, पण आपण कितीतरी वेळा यावर ऑन कॅमेरा आणि ऑफ कॅमेरा पण म्हणून आपलं एकमत झालेलं आहे की अरे मनाचे श्लोक वाचायला लागल्यापासून आणि त्यावर आपण आठवड्याला ही चर्चा करतो येऊन, त्याने फरक पडला. त्यामुळे फरक पडलाय मानसिकतेत. त्यामुळे त्याचा आपल्याला वैयक्तिक पातळीवर प्रचंड फायदा आहे. म्हणजे असं असू शकेल की आता दिसत नाहीये, 10 वर्षांनी वाटेल. आता तेवढा दिसत नाहीये, मला तर दिसतोय. म्हणजे मला अजून तेवढा दिसत नाही जेवढा अपेक्षित असेल. मला अपेक्षित पण नाही आता. कारण तुला असं वाटलं होतं का की जेव्हा तू मनाचे श्लोक वाचायला सुरुवात करशील तेव्हा वर्षभराने त्याचा काहीतरी जोरदार चमत्कार झालेला असेल तुझ्या आयुष्यात? नाही, असं नाही, पण मला वाटलं की काहीतरी बदल पडेल, म्हणजे काहीतरी बदल होईल आयुष्यात. जर वाटलं नसतं तर सुरूच केलं नसतं ना, मग बोललो असतो कशाला वेळ वाया घालवला. हा, पण मग तो ज्या पातळीवर होईल असं वाटतंय किंवा ज्या वेगाने होईल असं वाटतंय त्या वेगाने माझ्या दृष्टीने तो होतोय. अच्छा, मला वाटतं तो अजून होऊ शकतो माझ्या दृष्टीने. मी हे नाही म्हणते की मेहनत आपली पुरेशी आहे, ती आपण नेहमीच वाढवू शकतो. म्हणजे जे विचार आपली, मानसिकता आपली बदलत जाते, त्या दृष्टीने आपण आपल्या आचरणात बदल आणखीन वेगाने घडवून आणू शकतो. पण स्वतःकडनं ती सुद्धा अपेक्षा ठेवली तर त्याचा ताण पडून मग आपण येरे माझ्या मागल्या आणण्याची म्हणजे शक्यता जास्त आहे. म्हणणे की प्रेशराईज करायला. हा, त्यापेक्षा सहज जे होण्यासारखं आहे ते होऊ दे, त्या वेगाने जाऊ दे. ते एक मला तो धीर सुद्धा आला. तो कदाचित याच्यामुळे आला किंवा आणखीन कशामुळे आला मला माहित नाही, पण तो धीर सुद्धा आला मनात की अरे ठीक आहे, वेळ लागतो गोष्टी बदलायला. ठीक आहे, बघूया. मला काही एकदम घाई नाही आहे. विचारलं माझ्या डोक्यात जे आलं ते एक्सप्रेस केलं की आपण इथे जर वेळ वाया घालवत असू तर मग उपयोग नाही. बरोबर. नाही, जर आपण इथे बडबड करून ते आपल्या आचरणात काही बदल अजिबातच झाला नाही तर आपण नक्कीच वेळ वाया घालवतो. पण तसं नाही होतंय मला. म्हणजे अगदी धरून चाल, तू इथे बडबड केलेल्यातले 2% जरी तू आचरणात आणू शकलास तरी माझ्या मते ते आपलं चांगलं साध्य. म्हणजे आपलं 1% इम्प्रूव्हमेंट वरती. मला तुला हे पॅशन बद्दल वाटतं, पण मला हे वाटतंय की हे वेळेबद्दल वेळेबद्दल आहे की तू वेळ वाया घालू नकोस, तू सदुपयोग करत राहा. जर तू वेळ वाया घाललास तर तू स्वतःचीच हानी केली. तो अर्थ आहे. म्हणजे मी तुला असं नाही म्हणते की तो, पण तू म्हणतोय चांगला अर्थ लावलाय लक्ष. तू जो म्हणतोयस तो एकाच गोष्टीकडे लागतो जो आपला
मागचे जे श्लोक झाले ना हम्म. 44 त्याच्यात होता बघ की लक्ष नसे राम धाम ते सोडून द्यावे. हा म्हणजे तुला जी एक गोष्ट करायची ती करत राहा. नाही, ते 43 आहेत. सदा मानसी तो निज ध्यास राहो, रघुनायका विना बोलो नको. हा ते त्याच्यात होतं हा. की तुला एक गोष्ट जी ठरवली आहे हम्म. ती तू करत राहा. त्याच 43 ते 46 त्यांनी ग्रुप केलेला आहे. भगवंतापाशी निवास व्हावा यासाठी कसे वागावे. ओके. पहिला 43 होता, 46 शेवटचा होता त्यातला. अच्छा. तू म्हणलं की हे पण त्याच्याच रिलेटेड आहे म्हणजे त्यालाच धरून हे त्याला 43, 44, 45, 46 एकाच मालिकेतले आहेत. त्या विचारावर आहेत. ठीक आहे, डन. एक मिनिट फक्त हे पुढचं जनी दक्ष तो लक्ष लावून पाहे हे ते धुरंधर मधला परत तू जो लिहून काढलेला असं ना शेवटचं काय हा, बलिदान परमोदर. ना बलिदान नाही, दुसरं होतं ते चुप राहना चुप जरूरी. रे ना आणि काय चुप राहा की तुझे बघत राहा म्हणजे नजर और सब्र. हा नजर और सब्र. हा नजर और सब्र मी नाही लिहून काढलं, ते पहिल्या धुरंधर मध्ये होतं. ओके, लिहून नाही काढलंस पण ते मला इथे वाटते की जनी दक्ष तो लक्ष लावून पाहिजे की ऑब्झर्व करायला हवं. तर तुला मगाशी म्हणत होतो ना आपलं ऑफ द कॅमेरा, मी काय ऑब्झर्व करत नाही गोष्टी. आणि सहसा असं होतं की लोक आपल्यालाच असतात हल्ली, फोन बिन मध्ये गुंतलेले असतात. असं नाही की ऑब्झर्व करायचं नसतं. मला कधी कधी वाटतं की मुद्दामून लोक करतात. तो एस्केपिझमचा एक भाग आहे. लोक म्हणजे आता फिक्शन सुद्धा वाचतात, तर एक मोठा भाग असा आहे वाचकांचा म्हण किंवा जे नेटफ्लिक्स बघणारे असतील काही म्हण, त्यांना स्वतःच्या वास्तवातनं त्या क्षणापुरता पळ काढायचा असतो. मला माझ्या वास्तवाला सामोरं नाही जायचंय, त्यावर विचार नाही करायचा, त्यावर मला प्रक्रिया नाही करायची काही, मला माझं डोकं बाजूला न्यायचंय या विषयावरनं. एक त्यासाठी मग जर कारण मी हे केलंय की मला आधी वाटायचं लोक फोनवर का असतात, सतत काहीतरी ऐकत राहतात, जग का नाही बघत. आणि मग मला नंतर माझं असं लागलं, मी जे म्हटलं तसं जे आता मला बदलायला हवं बघून, की मी जर आजूबाजूला बघितलं तर मला आजूबाजूच्या लोकांच्या चुका दिसतात किंवा घोडचुका दिसतात. आणि तुम्हाला एवढं साधं का कळत नाही, एवढा सिविक सेन्स नाही का तुमच्यात, हे नाही का ते नाही का, लोक कसे असतात यार आपले, ही ती सगळे विचार डोक्यात येत राहतात. तर ते टाळायला म्हणून बाबा कानात लावून काहीतरी बसावं आणि डोळे मिटवून उभं राहा किंवा स्वतःच्या तंद्रीत उभं राहा, खाली बघत उभं राहा, हे वाढलं. मग काही जण फोनमध्ये असतील. किंवा आता पॅशन म्हणून, पॅशन नाही का आपलं हे जे आपण डिस्कस केलं म्हणजे पेशन्स म्हणून, की धैर्य असायला हवं. तर तेवढी आपल्याला मॅच्युरिटी यायला हवी की ओके जग असं आहे, ऑब्झर्व कर. की तर त्याच्यात निर्विकार होऊन आपण जगाकडे पाहायला शिकायला हवं. आहेत आपण लोक आहेत तशी, एवढी पण वाईट नाहीत, आपण पाकिस्तान नाही आहोत. पण ते स्टँडर्ड असू नये. कधी कधी मला प्रश्न पडतो की हे पुनर्जन्म वगैरे म्हणतात ना, काल परवा वाढून चुकून तो तिकडे जन्माला आला असतं काय मेरूवरून, म्हणजे तू इथे कप खपला काहीतरी करायला. मग असं जर असेल तर मग मी म्हणेन की बाबा मग नको बाबा, इतकं तू कर्म तुझं वाईट असू नये की बाबा पाकिस्तानात जन्म व्हावा. पण माझा मुद्दा होता की आपल्याला एवढी मॅच्युरिटी यायला हवी की ओके आहेत लोक आसपाशी, काही आपल्यापेक्षा चांगली आहेत, सिविक सेन्स आपल्यापेक्षा नीट वागत असतील, आपण त्यांच्याकडे लक्ष द्यावं. किंवा जे नाही देत, नाही नीट वागत नाही, इग्नोर करायला. ओके, पण इग्नोर पण कसं करायला हवं की बाबा निर्विकारपणे त्यांच्याकडे पाहता यायला हवं की अच्छा हे असं वागतात. एक तू पेपरात त्या दिवशी आलेलं इकॉनॉमिक टाइम्समध्ये होतं बातमी की डिजिटल वॉचेस सेल कमी होत आहे, लोक परत ॲनालॉगकडे जात आहेत. हो, कारण आणि मला डिजिटल कधीच आवडले नव्हते, म्हणजे मला त्याच्यात फील नाही यायचं, असं ॲनालॉगमध्ये दिसतं ना, असं कटकट आवाज बिवाज येतो. पण मला प्रश्न पडला की मग स्क्रीनपासून पण लोक नंतर हळूहळू कमी होतील का? जेव्हा आपण कसं आपण लहान जेव्हा म्हणजे लहानापासून आतापर्यंत मोठं झालं तर आपण बघितलं की ओके स्क्रीन बदलत गेली, आधी डब्बा होता, मग चपटी बिपटी, मग हातात आली आहे. मग जी गोष्ट तुला नॉर्मल असते आता कसं ते आपल्याला नवीन 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 येत गेलं म्हणून आपल्याला त्याचं आकर्षण कौतुक आहे. आता जी पिढी जी येईल ती समज लहानपणापासूनच स्क्रीन बघत राहील, आता असं होऊ शकतं की ओके आता नाही होणार. आता कसं झालंय की एक तू फक्त स्मार्ट वॉचेस बद्दल म्हणालास, जेन झी दारू कमी पिते आधीच्या पिढ्यांपेक्षा, असा एक रिपोर्ट आलेला. तर तू विचार कर की
दारू सिगरेट ह्या सगळ्याचं प्रमाण 20व्या शतकात किती होतं हम्म. आणि त्या मानाने आता त्याचं प्रमाण किती आहे. तर ते कमी होत आहे. जर पहिल्यांदा असं झालंय की विक्री कमी झाली हम्म. तर याचा अर्थ पुढच्या पिढ्या इतर ज्या गोष्टींच्या आपल्याला सवयी लागतात पर्याय. त्यापासून सुद्धा लवकर वेगळ्या होतील आणि स्वतःच्या मुलांना तसं वाढवतील हम्म. की तुमच्या हातात मी नाही देणार फोन, नाही लागू होऊ देणार. शकतं. हा. आणि त्यावर संशोधन नवीन नवीन होत राहील की ठीक आहे, नवीन युग आहे, तुम्ही मुलांपासून फोन कायमचा लपवू शकत नाही, मग त्यासाठी काय करता येईल, मग त्यासाठीची तंत्र ती सगळी विकसित होतील. पण ते इतक्या चटकन होणार नाही. तू म्हणतोयस ते होईल, पण पण होईल होईल ना. होईल कारण मला वाटतं ते की असं 60-70 वर्षांनी वगैरे तुला होईल. मोबाईल मध्ये का वाटलं एवढं, आणि तू डब्बा मोबाईल वापरत होता, हम्म. मग तू बघत आई शपथ मग त्याचा झाला. आपल्याला स्मार्टफोनचं मग तुला- कौतुक आहे. मग तुला अप्रूव्ह हा. कौतुक आहे की अरे यार एवढं सगळं होतंय. पण जी आताची पिढी छोटी जी मोठी होते म्हणजे जी मुलं ती हा तू लहानपणापासून जर देऊन देऊन त्याला सवय लावलीस आणि वाट लावलीस त्या डोळ्याची किंवा मेंदूचा बुगा करून टाकलास फार त्याला शॉर्ट रील दाखवून, तर मग गोष्ट वेगळी. पण जर नॉर्मल वागवलंस की ओके काय टाइम बिम ठेवला, जसं आपल्याला अनुजाताई म्हणाली की फोनला पार्किंग स्पेस हवी वगैरे तसं सगळं, तर मला वाटतं की हळूहळू तेवढं अप्रूव्ह वाटणार नाही त्या लोकांना. ते त्यांना तसंही ते अप्रूप नाहीच वाटणार, पण त्यांना त्यातनं बाहेर पडणं शिकून घेता येईल. जसं आता आपण शिकून घेतोय वेगवेगळ्या सवयीतून बाहेर पडणं, तसं त्यांच्यासाठी ती एक सवय असेल ज्यातनं त्यांना ते ठरवून ते तिशीत आल्यानंतर अक्कल येईल आणि काहीतरी कारण करतील. तिशी तल्यावर तुला असं वाटतं अरे अर्ध आयुष्य तर गेलं. मला अर्धा गेल्यावर का नाही वाटत आहे, पण ठीक आहे वाटतं पण असं की अरे बरंच आयुष्य गेलं की आपण काय केले हा. आणि जे केलं ते आणि मग काय अजूनही आपला वेळ काय फुकट घालवतोय, तर हा फोन असं आता तो फेकून देतो फोन, हा जो डोक्यात बसलेला डायलॉग आहे तो येत राहतो मनात सारखा सारखा. असं खूप वेळ तर जात नाही, आणि जो काय आता जातोय तो वाचण्यात किंवा असा काहीतरी कामासंदर्भातच जातोय. आयदर काम करतो नाहीतर वाचन करतो. आता हे जास्त होत आहे. मधनच कधीतरी डूम स्क्रोल होतं, पण म्हणजे आता भानावर पण लवकर येतो. ही पहिली ओळ जी होते ना 2 की मना जे घडी राघवा विण गेली वगैरे, तर ते मला आठवलं 11वी-12वी मध्ये पूर्ण वेळ PC एक तर गेम खेळत होतो. गेम कितीतरी गेम असे कम्प्लीट केलेत दिवसभर बसून वगैरे. आणि कधी आम्ही शिवाय पडायच्या की कसले गेम बिम खेळत बसतोय. म्हणजे जर ते ठीक होतं की आता सुरू झाले की लोक गेमिंगमध्ये पण करिअर वगैरे करतायत, पण माझं तसं काय नव्हतं. मला अजूनही ते बघून विचित्र वाटतं की ठीक आहे ना, विचित्रच नाही करत, मजा येते. तू खेळायचास का कोणते गेम? मी खेळायचो, जास्त नाही खेळलोय, पण मला प्रश्न हा पडतो की यातनं नेमकं चांगलं काय साध्य होतं. तो इंडस्ट्री म्हणून मोठी झाली आणि त्यातनं ज्यांना पैसा मिळेल त्यांना मिळेल, ठीक आहे. तो एक जसं मनोरंजन हा एक क्षेत्र आहे, तसं म्हणजे लोक नेटफ्लिक्सवर 6-6 तास बिंज वॉच करतात, त्याऐवजी तू 6-6 तास गेम खेळत बसलास. त्यात विशेष फरक नाही, मान्य मला, पण तरी ते नाही प्रश्न पडतो. फरक हा आहे की नेटफ्लिक्सवरती जेव्हा तू बघतोयस ना काही, तेव्हा फक्त तू बघतोयस, तुझा काही सहभाग नाही त्यात. तू बघतोयस, तू काय म्हणता रिसिव्ह करतोय जे काय स्टोरी समजून घेतोयस किंवा काय. गेम खेळताना तू पूर्ण ऍक्टिव्ह असतो, तुझा मेंदू, आणि तू जर 7-8 तास गेम खेळलास ना थकतोस, आणि खूप जास्त थकतो. म्हणजे कारण तू पूर्ण वेळ तुझा मेंदू वगैरे त्याच्यात गुंतलेला असतोस. मुख्य म्हणजे कळत नाही 7-8 तास गेले. कळत नाही. मी जास्त गेम्स नाही खेळलेले, त्यामुळे माझी मजल एज ऑफ एम्पायर्स 2, एज ऑफ एम्पायर्स 3 इतपतच आहे. स्ट्रॅटेजी गेम्स ओके. पण स्ट्रॅटेजी गेम्स मध्ये पण जर तू कॅम्पेन वगैरे खेळत असेल तर त्याच्यात पण वेळ जातो ना, तेच म्हणतो त्याच्यात त्यात मी असं काहीतरी 10 तास वगैरे खेळलोय. तर आणि फुटबॉल वगैरे जर इंडस्ट्री आहे तर ह्या पण आहेत. आणि तू काय करतो, तू त्या लोकांना बघतच असतोस कसे खेळतात. आता डोटा नावाचा गेम आहे, तो खूप बापरे, म्हणजे डोटा 2 म्हणून आहे, डिफेन्स ऑफ द एशियन. तो गेम खतरनाक आहे. तुला सगळं पार्ट बीट करायला लागतं की किती सेकंडमध्ये ती पॉवर यूज करू वगैरे, असं सगळं काय. म्हणजे बघणाऱ्याला वाटेल काय चिन्नी गेम कोण खेळते, इकडून तिकडून ते कार्टून पळत आहेत, पण त्याला अभ्यास खूप लागतो. आणि त्याची प्राईस पण बघ किती मिलियन वगैरे मध्ये प्राईस असेल. काय चॅम्पियनशिप असतात. ते गेमवाले पण भरवत असतील, कारण त्यांचा गेम विकला गेला पाहिजे ना. ते गेम विकत नाहीत, ते गेम मध्ये बाकीच्या गोष्टी विकतात.
त्या हाती आ, स्किन्स बोलतात त्याला. काय इलॉन मस्क आणि जो रोगन, आधी पण मी म्हटलंय, मला वाटतं कोणीतरी पाहुणे आलेले त्यांना मी सांगता म्हटलं की कॉम्प्युटर गेम्स खेळणारे सर्जन जास्त चांगली शस्त्रक्रिया करू शकतात असं तू आढळून आलं. बोललेलंस हां. हां. हे इंटरनॅशनल मॅच $2.8 मिलियन आहे ना. टीम 5 लोकांना मी इथे. पण मुद्दा आहे की मी वेळ वाया घालवला त्याच्यामध्ये. माझं काही गेमिंग करिअर नव्हतं. पण ठीक आहे, आता गेलेलं काही रडत बसू शकत नाही. यापुढे जे काय करतोय आपण त्याच्यावरती आपण लक्ष देऊ शकतो. बरोबर. परत आपण कोणत्या पुस्तकामध्ये आलो तर आपल्याला आपण ह्याला रिलेट करू शकू, वेळेबद्दल वगैरे काय असेल. बरोबर, खरं. तुला काय मांडायचं अजून? डन. डन.